या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डल कशी बनते हे शिकणार आहोत. तुमच्या समोर ही जी इमेज दिसते आहे तिलाच कॅन्डल असे म्हणतात. या भागाला कॅन्डलची बॉडी असे म्हणतात आणि या भागाला कॅन्डलची विक किंवा शॅडो असे म्हणले जाते. ही विक किंवा शॅडो ही कॅन्डलच्या वरच्या बाजूला किंवा कॅन्डलच्या खालच्या बाजूला बनते. कॅन्डलच्या बॉडीचा कलर हा ग्रीन किंवा रेड असू शकतो. कॅन्डल ही 1 मिनिटाची असू शकते, 3 मिनिटाची असू शकते, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिटाची असू शकते किंवा 1 तासाची असू शकते, 1 दिवसाची असू शकते, 1 आठवड्याची असू शकते, 1 महिन्याची असू शकते, 1 वर्षाची सुद्धा असू शकते. यालाच कॅन्डलची टाइम फ्रेम असेही म्हणतात. म्हणजेच कॅन्डल जर 1 मिनिटाची असेल तर त्या कॅन्डलस्टिक चार्टचा टाइम फ्रेम हा 1 मिनिट आहे असे म्हणले जाते. समजा कॅन्डल ही 1 आठवड्याची असेल तर त्या कॅन्डलस्टिक चार्टची टाइम फ्रेम ही 1 वीक म्हणजेच 1 आठवडा आहे असे म्हणले जाते. कॅन्डल शोज मूव्हमेंट ऑफ प्राइस ड्युरिंग द टाइम फ्रेम ऑफ कॅन्डल. म्हणजेच कॅन्डल ही आपल्याला त्या टाइम फ्रेम मध्ये प्राइसची जी मूव्हमेंट झालेली आहे ती दाखवते. आता आपण एक उदाहरण बघूयात. या उदाहरणामध्ये टाइम फ्रेम ही 1 दिवसाची आहे म्हणजेच 1 डे टाइम फ्रेम आहे. या ठिकाणी आपण 1 दिवसामध्ये झालेल्या प्राइस मधील मूव्हमेंटमुळे कॅन्डल कशी बनते हे बघणार आहोत. इथे दिवसाच्या सुरुवातीला स्टॉकची प्राइस 200 होती. दिवसभरामध्ये ती वाढून 240 पर्यंत गेली. त्यानंतर 240 पासून या स्टॉकची प्राइस खाली 120 पर्यंत आली आणि दिवसाच्या शेवटी हा स्टॉकची प्राइस ही 160 वरती क्लोज झाली. या पूर्ण दिवसामध्ये प्राइस मध्ये जी मूव्हमेंट झालेली आहे त्याचा परिणाम म्हणजे ही कॅन्डलस्टिक तयार होते. इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की या स्टॉकची प्राइस दिवसभरामध्ये 200 वरून 240 गेली, 240 वरून 120 आली आणि शेवटी 160 ला क्लोज झाली. 240 वरून 120 येताना ती 240, 200 नंतर 160, 120 अशी खाली आलेली आहे. आता जर आपण इथे नीट बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 200 ते 240 स्टॉकची प्राइस अपसाइड गेलेली आहे. 240 पासून परत 200 पर्यंत डाऊनसाइड आलेली आहे. म्हणजेच 200 ते 240 या झोनमध्ये प्राइसची मूव्हमेंट ही दोन्ही साइडची झालेली आहे. बोथ साइडची मूव्हमेंट झालेली आहे. म्हणजेच प्राइस वर पण गेली आहे 200 ते 240 आणि 240 पासून ती खाली पण आलेली आहे 240 ते 200. त्यानंतर 200 ते 160 हा प्रवास एकाच डायरेक्शनला झालेला आहे तो म्हणजे डाऊन साइड आणि 160 वरून प्राइस 120 गेली आणि शेवटी परत 120 वरून 160 ला येऊन क्लोज झाली. म्हणजेच इथे सुद्धा या झोन मध्ये सुद्धा प्राइसची मूव्हमेंट आहे ती बोथ साइड झालेली आहे, दोन्ही बाजूला झालेली आहे. म्हणजेच प्राइस खाली येताना 160 वरून ती 120 पर्यंत गेली आणि परत वर जाताना 120 वरून 160 पर्यंत गेली. म्हणजेच या झोन मध्ये सुद्धा प्राइसची जी मूव्हमेंट आहे ही बोथ साइड झालेली आहे. जेव्हा जेव्हा प्राइसची मूव्हमेंट बोथ साइड होते तेव्हा कॅन्डलस्टिकची विक बनते. जसं प्राइस 200 ते 240 गेली आणि परत डाऊन 200 पर्यंत आली. म्हणून इथे बॉडी न बनता विक बनलेली आहे. तसेच खाली पण आपल्याला लक्षात येईल 160 वरून 120 गेली आणि 120 वरून परत 160 ला येऊन क्लोज झाली. म्हणजेच या ठिकाणी प्राइसने दोन्ही साइडची मोमेंटम केलेली आहे. म्हणून इथे सुद्धा बनताना विक बनलेली आहे. परंतु
200 वरून 160 येताना प्राइसने फक्त डाउन साइडची मूव्हमेंट केलेली आहे. म्हणून या ठिकाणी मात्र वन साइड मूव्हमेंट असल्यामुळे कॅन्डलची बॉडी बनलेली आहे आणि प्राइसची मूव्हमेंट ही डाउन साइड असल्यामुळे या बॉडीचा कलर हा रेड बनलेला आहे. या उदाहरणामध्ये दिवसभरात प्राइसची मूव्हमेंट ही अशी झालेली आहे. दिवसाच्या सुरुवातीला प्राइस होती 200. 200 वरून ती 240 गेलेली आहे आणि 240 वरून दिवसाच्या शेवटी ती 120 ला येऊन क्लोज झालेली आहे. इथे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 200 ते 240 प्राइसची मूव्हमेंट ही अपसाइड झालेली आहे आणि खाली येताना 240 ते 200 अशी डाउन साइडची पण झालेली आहे. म्हणजेच या झोनमध्ये प्राइसची मूव्हमेंट ही बोथ डायरेक्शनला झालेली आहे. वर जाताना 200 ते 240 आणि परत खाली येताना 240 ते 200 म्हणून या झोनची विक बनते. म्हणून तुमच्या लक्षात येईल विक जी बनलेली आहे ती 200 ते 240 या रेंजची बनलेली आहे आणि खाली येताना 200 नंतर 120 पर्यंत या प्राइसची मूव्हमेंट ही वन डायरेक्शन आहे म्हणजे एकाच दिशेने आहे. यामुळे 200 ते 120 या रेंजसाठी कॅन्डलची बॉडी बनते बॉडी बनते आणि प्राइसची डायरेक्शन ही डाउन साइड असल्यामुळे या बॉडीचा कलर हा रेड बनलेला आहे. या उदाहरणामध्ये दिवसाच्या सुरुवातीला स्टॉकची प्राइस 240 होती. दिवसभरामध्ये ती 240 वरून 120 आली आणि दिवसाच्या शेवटी ती 160 या प्राइसला क्लोज झाली. इथे आपल्याला असं लक्षात येईल की 240 ते 160 या लेवलला येताना स्टॉकच्या प्राइसची जी मूव्हमेंट आहे ही वन डायरेक्शन आहे म्हणजेच एकाच दिशेने आहे. यामुळे या झोनसाठी कॅन्डलची बॉडी बनणार आणि डायरेक्शन ही डाउन साइड असल्यामुळे या बॉडीचा कलर हा रेड बनेल. नंतर आपल्याला असे लक्षात येईल की 160 ते 120 अशी प्राइस पहिले खाली आलेली आहे आणि त्यानंतर ती परत अपसाइडला 160 ला जाऊन क्लोज झालेली आहे. म्हणजेच या झोनमध्ये प्राइसची जी मूव्हमेंट आहे ही बोथ साइड झालेली आहे. म्हणजेच खाली येताना खाली येताना 160 ते 120 अशी खाली आली आणि परत वर जाताना 120 ते 160 जाऊन क्लोज झालेली आहे. या झोनमध्ये प्राइसची मूव्हमेंट बोथ डायरेक्शन दोन्ही बाजूची असल्यामुळे या झोनसाठी विक बनते. या एक्झाम्पलमध्ये स्टॉकची प्राइस दिवसाच्या सुरुवातीला 240 होती आणि दिवसभरामध्ये ती 240 वरून 120 ला येऊन क्लोज झालेली आहे. आपल्याला असे लक्षात येईल की 240 ते 120 ही जी मूव्हमेंट झालेली आहे ही मूव्हमेंट पूर्णपणे वन वे आहे म्हणजे एकाच डायरेक्शननी झालेली मूव्हमेंट आहे एकाच दिशेने झालेली आहे. त्यामुळे या मूव्हमेंटची कॅन्डल बनताना कुठेही आपल्याला विक दिसणार नाही. एकाच डायरेक्शनची मूव्हमेंट असल्यामुळे पूर्ण या रेंजसाठी बॉडी बनेल आणि डायरेक्शन ही डाउन साइड होती म्हणजेच प्राइस खाली आलेली आहे म्हणून या बॉडीचा कलर हा रेड कलर आहे. या एक्झाम्पल मध्ये दिवसभरात स्टॉकची प्राइस 500 वरती ओपन झालेली आहे. त्यानंतर ती 460 पर्यंत खाली गेली. त्यापुढे ती 620 पर्यंत अपसाइड गेली आणि शेवटी दिवसाच्या शेवटी त्या स्टॉकची प्राइस ही 580 रुपयांवरती क्लोज झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला असे लक्षात येईल की
500 वरून प्राइस 460 गेलेली आहे आणि परत ती अपसाइड जाताना ही 500 पर्यंत आलेलीच होती. म्हणजेच या ठिकाणी प्राइसची मूव्हमेंट ही डाउन साइड आणि परत तेवढीच अपसाइड झालेली आहे. म्हणून 500 ते 460 या झोनसाठी इथे विक बनते. आता 500 ते इथे 580, 500 इथे 580 या झोन पर्यंत स्टॉकची जी प्राइस आहे ही अपसाइड जाते. ही जी मूव्हमेंट आहे ही पूर्णपणे वन साइड मूव्हमेंट आहे. वन साइड मूव्हमेंट आहे म्हणून इथे बॉडी बनलेली आहे या झोनसाठी आणि मूव्हमेंट ही अपसाइड आहे म्हणजे स्टॉकची प्राइस वाढलेली आहे म्हणून या बॉडीचा जो कलर आहे हा कलर ग्रीन बनलेला आहे. आता 580 ते 620 ही प्राइस अपसाइड गेलेली आहे आणि क्लोज होताना 620 वरून परत एकदा 580 वरती येऊन क्लोज झालेली आहे. म्हणजेच या झोनमध्ये प्राइसची जी मूव्हमेंट आहे ही बोथ साइड झालेली आहे. म्हणून या झोनची या ठिकाणी एक विक बनते. या एक्झाम्पलमध्ये दिवसभरामध्ये स्टॉकची प्राइस ही 500 ला ओपन होऊन ती 460 गेलेली आहे आणि 460 वरून ती 620 ला जाऊन दिवसाच्या शेवटी क्लोज झालेली आहे. तर इथे आपल्याला असं लक्षात येईल की स्टॉकची प्राइस 500 वरून 460 गेलेली आहे आणि 460 वरून 620 जाताना ही जेव्हा 500 या लेवल पर्यंत येते तेव्हा या ठिकाणी 500 ते 460 आणि परत वरती जाताना 460 ते 500 या झोनमध्ये प्राइसची मूव्हमेंट ही बोथ साइड झालेली आहे. म्हणून या ठिकाणी या झोनसाठी बनताना विक बनलेली आहे आणि 500 पासून 620 पर्यंत ही जी प्राइसची मूव्हमेंट झालेली आहे ही वन साइड मूव्हमेंट झालेली आहे. एकाच डायरेक्शनची मूव्हमेंट झालेली आहे. म्हणून 500 ते 620 या झोनसाठी इथे बॉडी बनते. या ठिकाणी प्राइस ही अपसाइड गेलेली आहे. म्हणून या बॉडीचा कलर जो आहे हा कलर ग्रीन बनलेला आहे. या एक्झाम्पल मध्ये स्टॉकची प्राइस दिवसाच्या सुरुवातीला 460 ला ओपन झालेली आहे आणि दिवसभरामध्ये ती 620 ला जाऊन शेवटी दिवसाच्या शेवटी 580 ला येऊन क्लोज झालेली आहे. आपण इथे नीट बघितलं तर 460 ते इथे 580 या लेवल पर्यंत स्टॉकच्या प्राइसची जी मूव्हमेंट आहे ही मूव्हमेंट वन साइड झालेली आहे. म्हणजेच ती फक्त एका डायरेक्शननी झालेली आहे. म्हणून 460 ते 580, 460 ते 580 या झोनसाठी इथे बॉडी बनते आणि डायरेक्शन ही अपसाइड असल्यामुळे इथे किंमत वाढलेली आहे. म्हणून या बॉडीचा कलर हा ग्रीन बनतो. इथे आपल्याला असं लक्षात येईल की 580 ते 620 प्राइस वाढलेली आहे आणि दिवसाच्या शेवटी परत 620 वरून 580 ला येऊन क्लोज झालेली आहे. म्हणजेच 580 ते 620 या झोनमध्ये प्राइसची बोथ साइड मूव्हमेंट झालेली आहे. म्हणून या झोनसाठी इथे विक बनते 580 ते 620. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असे लक्षात येईल की दिवसभरामध्ये या स्टॉकची प्राइस ओपन झालेली आहे 460 ला आणि दिवसाच्या शेवटी ती जाऊन क्लोज झालेली आहे 620 ला. म्हणजेच पूर्ण जी मूव्हमेंट आहे ही पूर्ण मूव्हमेंट वन साइड मूव्हमेंट आहे. वन साइड मूव्हमेंट असल्यामुळे या ठिकाणी या पूर्ण झोनसाठी 460 ते 620 या झोनसाठी बॉडी बनलेली आहे आणि डायरेक्शन ही अपसाइड असल्यामुळे या बॉडीचा कलर हा ग्रीन बनलेला आहे. या दिवसामध्ये कुठेही प्राइसची मूव्हमेंट ही बोथ साइड नाहीये म्हणून इथे कुठेही कॅन्डल वरती आपल्याला विक दिसणार नाही.